गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अंजली। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात। राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर आज लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत। शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता पाहायला मिळते। निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले। कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मध्यधुंद तरुणांनी पोलिसांसोबत राडा घातल्याची घटना घडली आहे। हे तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट आल्याने वाहतूक पोलिसांनी पकडले असता पकडल्याचा राग धरत या तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। याच वेळी काही महिला देखील मद्यपी तरुणांच्या बाजूने आल्या आणि त्यांनी देखील पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईसाठी तरुणांना ताब्यात घेतले। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू आहे। तब्बल 15 तासानंतर रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली। वायकर यांच्या जोगेश्वरीतील श्यामनगर तलावाजवळील सेवालय कार्यालय आणि मातोश्री क्लब मधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपरची तपासणी केल्याची माहिती मिळते। वायकरांशी संबंधित 4 ठिकाणी ईडीची छापेमारी झाल्याचं समोर येतंय, तर 17 जानेवारीला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना रवींद्र वायकरांना देण्यात आल्यात। मनोज जरांगे पाटील यांना व्हायरल फीवर झाल्यामुळे दवाखान्यात भरती केले असून त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली। तापामुळे अशक्तपणा व त्यांना थकवा आल्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार केले आहेत, अशी प्राथमिक माहिती डॉक्टर विनोद तावरे यांनी दिली। कल्याणमध्ये दारू पार्टीत एका छोट्याशा गोष्टीवरून शिवीगाळ करणे हे एकाच्या जीवावर बेतलंय। शिवी देण्यावरून सुरू झालेल्या वादात एकाने आपल्या मित्राचीच गोळ्या झाडून हत्या केली। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोघांना अटक केली असून 2 जण फरार आहेत। या घटनेने टिटवाळामध्ये खळबळ उडाली। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला बाजारामध्ये काल कांदा, बटाटा, वांगी यांसह मिरच्यांची तुफान आवक झाली। काल दुपारपासूनच भाजी बाजाराकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकातील भाग धाराशिव जिल्हा आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। आज कांद्याचा लिलाव असतो, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लातूर बाजाराकडे आपला माल घेऊन येणं पसंत केलं होतं। या सर्व कारणामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण झाल्यात। माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत नागपूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक प्रकरणात ट्रायल कोर्टने केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती। सुनील केदार यांनी यानंतर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशा आली। सर्व बाबींचा विचार करून सुनील केदार यांना जामीन मंजूर केला जात आहे, असा आदेश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने दिलाय। शिर्डीला येणारे साई भक्त आपल्या परीने साई चरणी दान अर्पण करत असतात। या नवीन 2024 वर्षाच्या सुरुवातीला साईबाबांना सर्वात मोठे दान बंगळूर येथील एका साई भक्त परिवाराने केले। बंगळूर येथील साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा यांनी 29,04,982 रुपये किमतीचा सोन्याचा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिलाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आलाय। या कारखान्यावर 203,69,00,000 रुपये थकीत असून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली। यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आज दुपारी 4 वाजता येणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली। गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित आहेत। अपात्रतेवर निर्णय आल्यावर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही बैठक होत असल्याचं समजतंय। दरम्यान 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, त्यावरही चर्चा होणार असल्याचं समजतंय। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.